नमस्कार, कोकण रुची रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहात कच्च्या टोमॅटोची भाजी। यासाठी मी काही कच्चे टोमॅटो घेतले आहेत, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, आलं आणि लसूण घेतला आहे, 2 मीडियम आकाराचे कांदे घेतले आहेत। कांद्याचं प्रमाण थोडं कमी जास्त झालं तरी चालेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून अशा प्रकारे कापून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण याचा वाटून ठेचा करून घेतला आहे। कांदे सुद्धा मी बारीक चिरून घेतले आहेत। कांद्याचं प्रमाण थोडं जास्त असेल तरी चालेल। कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि यामध्ये मी पाव चमचा मोहरी घालते आहे, पाव चमचा जिरे घालते आहे। मोहरी जिरे छान तडतडले की यामध्ये मी चिरून घेतलेला कांदा घालते आहे। कांदा परतून झाला आहे आणि यामध्ये मी आता ठेचा घालून घेते। ठेचा सुद्धा छान परतून घेऊया। आता आपण यामध्ये घालूयात पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा धणे पावडर। इथे आपण ठेचा वापरला आहे त्यामुळे तुम्ही मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्ही ज्याप्रमाणे तिखट खाता त्यानुसारच मसाला घाला। त्यानंतर मी यामध्ये घालते आहे चवीनुसार मीठ। आता आपण यामध्ये हे कापून घेतलेले टोमॅटो घालूया। इथे मी अर्धा चमचा साखर घालते आहे। साखरेऐवजी गूळ वापरलं तरी चालेल। टोमॅटोला जो आंबटपणा असतो तो यामुळे थोडा कमी होतो। आता यावर मी झाकण ठेवून याला 5 मिनिटं शिजवून घेते। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकताय मस्त असं तेल सुटलं आहे बाजूने आणि त्याला मी ढवळून घेते। इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे 2 चमचे। तुम्ही कमी जास्त घालू शकता। पुन्हा यावर मी झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटे यांना छान अशी शिजवून घेणार आहे। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले टोमॅटो छान शिजले आहेत। यावर मी कोथिंबीर घालते। चवीला आंबट गोड आणि मध्येच अशी झणका देणारी कच्च्या टोमॅटोची भाजी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खायला खूप भन्नाट लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।